स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर. आज दिनांक आहे 13 जानेवारी. आज आपण 13 जानेवारी ते 16 जानेवारी पर्यंतचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून ज्या काय अपडेट्स असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील. सर्वप्रथम मोसमी सिस्टीम जर पाहायचे गेल्या तर जे कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरावर सक्रिय झालेलं होतं, हे आता पूर्णपणे संपुष्टात आलेलं आहे. पण थोडाफार अंश असल्यामुळे इकडे कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ, तमिळनाडू तसेच आपल्या राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस सक्रिय आहे. काल आपल्या राज्यात कोल्हापूर जिल्ह्यात, सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस झालेला आहे. आपण याच्या आधी अपडेट तुम्हाला दिलेली होती. सध्या जर दुपारच्या 1 वाजताच्या सॅटेलाइट इमेजमध्ये महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर इकडे नंदुरबार, धुळ्याच्या काही भागात ढगनिर्मिती सक्रिय व्हायला सुरुवात झालेली आहे. नाशिक, पुणे, अहिल्यानगर, सातारा, कोल्हापूर, सांगली, इकडे छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बीड, सोलापूरचे काही भाग, या भागातून ढग निर्मिती व्हायला सुरुवात झालेली आहे. यानंतर सर्वप्रथम आपण आजचा 13 जानेवारीचा तालुका वाईज हवामान अंदाज पाहूया. कोणत्या तालुक्यातून आज तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे? तर आज इकडे पुणे सिटी असेल, खेड, मुळशी, मावळ, वेल्हे, भोर, तसेच इकडे वाई, खंडाळा, कोरेगाव, सातारा, खटावच्या काही भागात, कराडच्या काही भागात, हे जे तालुके आहेत या भागातून तुरळक ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी आहे. हा पाऊस सार्वत्रिक नसेल. सासवड, बारामती, दौंड तसेच श्रीगोंदा, कर्जत, पारनेर या भागातून स्थानिक ढगनिर्मिती झाली तर तुरळक ठिकाणी मध्यम पावसाचे थेंब होऊ शकतात. तसेच इकडे सटाणा, कळवण, सुरगणा, मालेगाव तसेच त्र्यंबकेश्वर, पैंट, इगतपुरी, त्याच्यानंतर इकडे भदगाव, चाळीसगाव, सोयगाव, कन्नड, सिल्लोड, फुलंबरी, वैजापूर हा जो पट्टा आहे छत्रपती संभाजीनगरचा, या भागातून स्थानिक ढगनिर्मिती झाली तर एका दुसऱ्या ठिकाणी मध्यम पाऊस आजसाठी होऊ शकतो. त्यानंतर इकडे शेवगाव, पाथर्डीच्या भागातून, तसेच गेवराई, इकडे शाहूवाडी, कोल्हापूर जिल्ह्यात, बावडा, शिराळा, वाळवा, त्यानंतर जत, कवठे महांकाळच्या भागातून स्थानिक ढगनिर्मिती झाली तर एका दुसऱ्या ठिकाणी मध्यम पावसाची सर आजसाठी होऊ शकते. आता हे जे तालुके सांगितलेत या तालुक्यातून सार्वत्रिक पाऊस हा पडणार नाहीये. कुठेतरी डोंगर भागात, डोंगर रांगांच्या बाजूनी हा पाऊस एका दुसऱ्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो. यानंतर 13 जानेवारी ते 16 जानेवारी पर्यंतचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज 13 जानेवारी, आज इकडे सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, धाराशिव हा जो पट्टा आहे या भागातून तुरळक ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे. हा पाऊस सार्वत्रिक नसेल. तसेच जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशिम, हिंगोली, परभणी, लातूर, तसेच सिंधुदुर्गचा घाटभाग, रत्नागिरी, रायगड चा घाटभाग आणि पालघर, ठाणे, मुंबई या भागातून स्थानिक ढगनिर्मिती झाली तर एका दुसऱ्या ठिकाणी मध्यम पावसाची सर होऊ शकते. उर्वरित विदर्भात पावसाची शक्यता अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूरच्या भागातून पावसाची शक्यताही नाहीये. तसेच उद्या 14 जानेवारीला नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, सांगली हा जो पट्टा आहे या भागातून स्थानिक ढगनिर्मिती झाली तर एका दुसऱ्या ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता उद्या सुद्धा आहे. 14 जानेवारी रोजी विशेष पावसाची शक्यता किंवा पावसाची शक्यता राहिलेल्या जिल्ह्यातून उद्यासाठी नाही. आणि 15 तारखेला 15 जानेवारीला राज्यातील वातावरण, ज्या भागात पाऊस पडत होता, क्लिअर होईल वातावरण 15 जानेवारी रोजी. थंडीबाबत जर पाहायचं गेलं तर थंडी आता 20 जानेवारी पर्यंत हा जो पट्टा आहे या भागात थंडी कमीच राहणार आहे. हे सर्व जिल्हे आहेत या भागातून थंडी कमी राहील. विदर्भात बऱ्यापैकी थंडी सक्रिय राहील. तसेच 20 जानेवारीच्या पुढे थंडीचं प्रमाण या भागातून वाढेल. नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, पुणे, सातारा, हळूहळू उत्तरेकडून थंडीचं प्रमाण वाढत जाईल. विदर्भात बऱ्यापैकी थंडी 20 जानेवारी पर्यंत राहील. तिथनं पुढे परत एकदा वाढण्याची शक्यता राहील. तर हा होता 13 जानेवारी ते 16 जानेवारी पर्यंतचा हवामान अंदाज. तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा, जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. धन्यवाद.